नमस्ते भारत, आप देख रहे WH न्यूज़। मैं हूँ विजय खवसे। मैं बताना चाहूँगा कि नागपुर जिला कोर्ट बार का चुनाव जो है, अभी उस चुनाव की सरगर्मियाँ जो बढ़ते नज़र आई है। और इस बार जो चुनाव मैदान में जो है अधिवक्ता नितिन देशमुख जो है ये मैदान में है। और नागपुर जिला बार जो चुनाव जो बड़ा रोचक इस बार होने वाला है। और नितिन देशमुख साहब को जो है अधिवक्ताओं का बड़ा समर्थन मिल रहा है। 24 अप्रैल 2026 को ये चुनाव होने जा रहा है। नितिन देशमुख साहब ने जो इस चुनाव मैदान में उतरने का एक ही जो उनका लक्ष्य है कि मैं अधिवक्ताओं की जो भी समस्या है, जो कोर्ट की भी जो समस्या है, उनको हल करने के लिए मैं मैदान में आया हूँ। तो खुद आइए जरा सुनते हैं नितिन देशमुख साहब को और अधिवक्ताओं को। मैं ॲडव्होकेट नितीन देशमुख आपणा सर्वांना विनंती करतो की जिल्हा वकील संघटनेची निवडणूक हे दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी होत आहे। आपणा सर्वांना या निवडणुकीमध्ये मतदान करायचे आहे। मी सन 2018 ते 22 या कार्यकाळात जिल्हा वकील संघटनेची जबाबदारी सांभाळलेली आहे महासचिव म्हणून। याच काळात कोरोनासारख्या परिस्थितीचा सुद्धा आम्ही सामना केलेला आहे। वकिलांना होत असलेला त्रास, वकिलांना होत असलेली अडचण या विचार करून मी जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी ही नागपुरात आणली। आज या सोसायटीचं मुख्य कार्यालय हे मुंबई येथे होतं। मी त्या सोसायटीचा डायरेक्टर होतो आणि ही सोसायटी वकिलांच्या हितासाठी, वकिलांना सहकार्य करण्यासाठी आपल्या नागपूरमध्ये सुद्धा राहिली पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न केला आणि 2018 मध्येच ही सोसायटीची शाखा नागपूर येथे उघडण्यात आली। या सोसायटीच्या शाखेमधून आम्ही त्याच्या मागचा आमचा उद्देशच हा होता की अनेक तरुण वकील या व्यवसायामध्ये येतात, परंतु त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आणि ही आर्थिक अडचण जर दूर करायची असेल तर त्यांना कर्जसुद्धा पाहिजे नसते, पैशाची गरज असते। परंतु आज अनेक बँका आहे त्यावेळेस की जे वकिलांना कर्जसुद्धा देत नव्हती, परंतु ॲडव्होकेट सोसायटीच्या माध्यमातून मी त्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली, जेणेकरून त्यांना आपल्या ऑफिससाठी, त्यांना आपल्या कार्यालयासाठी एक लॅपटॉप घेता येईल, आपल्या सॉफ्टवेअर घेता येईल, एक टेबल घेता येईल आणि एक खुर्ची घेता येईल, जेणेकरून तो आपला लीगल व्यवसाय व्यवस्थितपणे सांभाळू शकेल अशी आमची अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेच्या अनुरूप आम्ही त्यांना आर्थिक मदतसुद्धा केलेली आहे। अनेक गरजू वकील असतात ज्यांना कोर्ट घेताना त्रास होतो, कारण की त्याची मार्केटमध्ये गेली तर किंमत जास्त असते। अशा वेळेस आम्ही 2000 रुपयामध्ये त्या वकिलांना रेडीमेड कोट, रेडीमेड शर्ट आणि पॅन्ट पीस ही सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आज या संधीचा शेकडो वकिलांनी फायदा घेतलेला आहे। या संधीच्या माध्यमातून सोसायटीचं नावसुद्धा त्यांनी पुढे केलेलं आहे आणि सोसायटीबद्दल त्यांचे उद्गारही चांगले आहे। आमच्या सोसायटीमध्ये अनेक वकील लोक पहिले कलेक्टर ऑफिसमध्ये स्टॅम्प पेपर विकत घ्यायला जायचे। तिथे गेल्यानंतर त्या निवडक वेंडर्स समोर मोठी मोठी रांग लागायची। आम्ही ऑफिसर्स ऑफ द कोर्ट म्हणून आम्हाला मानलं जातं, आम्ही ऑफिसर्स ऑफ द कोर्ट आहे, आम्हाला वकील साहेब म्हटलं जाते, परंतु आम्ही तिथे जनरल पब्लिकच्या लाईनमध्ये लागत होतो आणि नंबर लागेपर्यंत वाट पाहत होतो। आम्हाला अनेक गोष्टीचा त्रास होता। हीच अडचण लक्षात घेऊन मी ॲडव्होकेट सोसायटीच्या माध्यमातून नागपूर ब्रँचमध्ये स्टॅम्प वेंडिंगचं लायसन्स आणलं। आम्ही 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर हा 100 रुपयामध्येच विकत असतो। आतापर्यंत लाखो रुपयाचे स्टॅम्प्स आम्ही विकलेले आहे, परंतु 1 रुपयासुद्धा जास्त आम्ही कोणाकडून घेतलेला नाही आहे। आज स्टॅम्प पेपरचा तुटवडा असताना आम्ही अनेक लोकांना स्टॅम्प पेपर, सर्वसामान्य जनता असो की वकील वर्ग असो, आम्ही 100 रुपयातच त्यांना स्टॅम्प दिलेला आहे। आम्ही बँकेला सुद्धा स्टॅम्प्स प्रोव्हाइड केलेले आहे, परंतु जिथे शॉर्टेज आला त्या ठिकाणी आम्ही बँकेला थांबवून आम्ही वकिलांना प्रायोरिटी दिलेली आहे। जे काही वकील असतील त्यांच्यासाठी आम्ही वेगळी लाईन लावली, पहिले वकिलांना प्रायोरिटी देतो, नंतर जनरल पब्लिकला देतो। आमच्या इथे कोर्ट फी स्टॅम्पचा तुटवडा होता, जी 5 रुपयाची 10 रुपयाची लेबल तिकीट असते ती सुद्धा ट्रेझरीमधून मिळत नव्हती, तर ती मी मुंबईवरून बोलवून आमच्या इच्छा वकील वर्गांना कुठच्या प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल घेतलेली आहे। मित्रांनो, मी सर्वसामान्य घरातून आलेला फर्स्ट जनरेशन लॉयर आहे, परंतु मी माझ्या कार्याने आपल्या सर्वांसाठी हेच सांगू इच्छितो की मी केलेलं कार्य हे सगळ्या वकिलांसाठी केलेलं कार्य आहे। नवीन वकील हा जो आहे त्यालासुद्धा खूप गरज आहे समर्थनाची, सहकार्याची आणि
त्याला सहकार्य करायचे. मी हा विश्वास व्यक्त करतो की मित्रांनो, आपण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा अनुक्रमांक 1 आहे अध्यक्षपदासाठी, त्याच्यासमोर आपण ठप्पा मारून मला विजयी करावे. मी तुम्हाला कुठेही निराश करणार नाही याची ग्वाही देतो आणि पुन्हा आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या 24 तारखेला अध्यक्षपदाकरता मी उभा असून माझा अनुक्रमांक 1 आहे, आपण सगळ्यांनी मला मदत करावी असं अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रों, सबसे पहले मेरा प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, सप्रेम जय भीम। दोस्तों, मैं एडवोकेट विलास राउत, अखिल भारतीय संयुक्त अधिवक्ता मंच भारत महाराष्ट्र प्रदेश का मैं अध्यक्ष हूँ। और तकरीबन ये जो हमारा संगठन है तकरीबन 18 राज्यों में फैला हुआ है। मित्रों, आज मैं आपके सामने जो आया हूँ आपको ये बताने के लिए कि महाराष्ट्र के अंदर में नागपुर ज़िले के अंदर में हमारा डिस्ट्रिक्ट बार जो है डिस्ट्रिक्ट कोर्ट के अंदर में अभी हमारे 24 तारीख को इलेक्शन होने वाले हैं, जिसके अंदर में एडवोकेट नितिन देशमुख साहब प्रेसिडेंट के लिए खड़े हैं। मित्रों, मैं बिल्कुल शॉर्ट टर्म में कहना चाहूँगा कि जिस इंसान को हमने लास्ट टाइम सेक्रेटरी चुन के लाए थे, उस इंसान का कार्यकाल इतना सुंदर रहा है, अभी वही व्यक्ति प्रेसिडेंट के लिए खड़े हैं। मित्रों, उससे बेहतरीन व्यक्ति मेरे नज़रों में अभी तक कोई भी नहीं है। पिछले 30 साल के प्रैक्टिस में मैंने देखा हूँ वकालत के कि इतना सुंदर स्वभाव वो व्यक्ति का और सारे जाति धर्म को लेकर आगे बढ़ने की उनकी जो नीति है बहुत बेहतरीन नीति है। मैं आपसे कहना चाहूँगा, लास्ट टाइम हमने एडवोकेट रोशन बागड़े साहब, इनको हमने प्रेसिडेंट चुन के लाए थे। उसके अंदर में SC, OBC, VJNT, NT, माइनॉरिटीज, जितनी भी कास्ट और कम्युनिटी के रिलीजन के लोग थे, इन सब लोगों ने मिलके ज्वाइंटली हमने रोशन बागड़े जी को भरपूर मतदान देकर हमने उनको चुन के लाया था। और हमारा जो नागपुर का बार जो है, ये नागपुर का जो बार है, ये इतना मतलब हिस्टोरिकल बार है। ये यहाँ कई बड़े बड़े विद्वान यहाँ पढ़ कर गए हैं, बड़े बड़े राष्ट्रपति यहाँ इस बार से बने हैं। मुझे बहुत बड़ी खुशी की बात है दोस्तों, हम सबके लिए। मैं चाहूँगा जिस तरह का प्यार हमने एडवोकेट रोशन बागड़े साहब इनको दिए और उनको हमने प्रचंड बहुमत से उनको हमने चुन के लाया है, तो मित्रों मैं उनसे यही गुजारिश करता हूँ कि एडवोकेट नितिन देशमुख साहब, इनको आप प्रचंड बहुमत से चुन के लाइए। मेरी हर वो बहन एडवोकेट, मेरा हर वो भाई एडवोकेट, उससे मैं गुजारिश करूँगा कि हमें यहाँ इस नागपुर बार के अंदर कोई राजनीति नहीं चाहिए। हमें ऐसा व्यक्ति चाहिए जिसके पास कोई ऐसा बैड एजेंडा नहीं है, जो सिंपल है और वो सबका चहेता है। उसी इंसान को हमें प्रेसिडेंट बना के लाना चाहिए, क्योंकि हमें यहाँ पर किसी राजनीति प्रिय व्यक्ति को यहाँ पर हमें नहीं लाना चाहिए। हम देख चुके हैं कई लोग जिस बार के प्रेसिडेंट होने के बावजूद भी खड़े हैं, ये बहुत बड़ी शोकांतिका है मित्रों। ये कोई प्रेसिडेंट पद जो है, ये कोई मलाई का पोस्ट नहीं है मित्रों, तो लोग बार बार खड़े रह रहे हैं। ये तो मैं उन लोगों से गुजारिश करता हूं कि उन लोगों ने समझना चाहिए कि ये प्रेसिडेंट जो पद है, ये हमारे डिस्ट्रिक्ट बार की गरिमा रखने वाला पद है। ये पद के ऊपर में जो व्यक्ति विराजमान होता है, उसका उत्तरदायित्व होता है कि सारे जाति धर्म के वकीलों को लेकर चले, ना ही किसी एक विशिष्ट पक्ष की भूमिका रखें। मित्रों, एडवोकेट नितिन देशमुख यह वो शख्सियत है जो सारे जाति धर्मों से बिलोंग करती है। सारे जाति धर्म मजहब के लोग उन्हें प्यार करते हैं। मैं चाहूँगा आने वाले इलेक्शन दिन में एडवोकेट नितिन देशमुख साहब, इन्हें प्रचंड बहुमत से चुन के लाइए। उनका नंबर है 1 और वो 1 नंबर व्यक्ति है। इसलिए मैं सबसे गुजारिश करूँगा मित्रों, मेरी जहाँ तक मेरी वीडियो जाएंगी वहाँ तक मेरे जितने वकील बंधु भगिनी हैं, सबसे मैं गुजारिश करता हूँ कि नंबर 1 पे आप प्रचंड बहुमत से चुन के लाइए। एडवोकेट नितिन देशमुख साहब इन्हें चुन के लाइए। थैंक यू, धन्यवाद सबको। सप्रेम जय भीम, नमस्कार मित्रों। सत श्री अकाल, जय भीम, गुड इवनिंग और लास्ट बट नॉट द लीस्ट अस्सलाम वालेकुम। मेरा नाम अख्तर नवाब अंसारी है। मैं सन 2003 से नागपुर डिस्ट्रिक्ट कोर्ट में और हाई कोर्ट में प्रैक्टिस कर रहा हूँ। मैं सन 2003 से ही नितिन देशमुख एडवोकेट, जो कि प्रेसिडेंट के लिए प्रत्याशी है और सबसे आगे चल रहे हैं, हर जगह उन्हीं का माहौल है और वो उनका जो सीरियल नंबर है वो 1 नंबर है। 1 नंबर की व्यक्ति है और 1 नंबर पे ही आपको वोट देना है और वो 1 नंबर पे ही चुन कर आने वाले हैं। मैं आपको बताना चाहूँगा कि नितिन देशमुख साहब जो है वो मेरे साथ में कॉलेज के ज़माने से अटैच है। उनसे बहुत सरल, बहुत सिंपल तरह के इंसान है। मैंने लोगों से पूछा कि आप क्यों नितिन देशमुख को इतना चाहते हैं। लेडीज़ में
जूनियर्स में, सीनियर्स में, हर किसी से मैंने इस बारे में बातचीत की कि ऐसा आप क्या देखते हैं नितिन देशमुख में कि आप उनको चुन के लाना चाहते हैं। तो उनका एक सिंपल सा, बहुत ही साधारण उन्होंने मुझे जवाब दिया, बहुत अच्छा एग्जाम्पल दिया कि वकील साहब आप ये बताइए कि आपके पास में मोबाइल कौन सा है, आपके पास में सिम कौन सी है। मैंने बोला मेरे पास में तो अच्छी सिम है। आपके पास में वही सिम है ना जो इजीली एक्सेसिबल है, आपको जहाँ पर ज़्यादा से ज़्यादा कवरेज मिले। उसी तरह से नितिन देशमुख साहब है, आप जब भी जाएंगे आपको कभी भी वहीं मिल जाएंगे। आपको ऐसा व्यक्ति चाहिए जो डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन में आपके लिए हमेशा अवेलेबल रहे। कोई भी तकलीफ है वकील को, किसी तरह की परेशानी हो, आप उन्हें फ़ोन लगाइए, इमीडिएटली आपके पास में मिलेंगे। इस तरह के हमें ऐसे प्रेसिडेंट नहीं चाहिए जिन्हें फ़ोन लगा लगा के आप थक जाओ, कभी नहीं मिलते। वो हमेशा अपने बेल मैटर्स, अपने ट्रायल में बिजी रहते हैं। वकीलों के पास में कोई समय नहीं है। आज का मैं आपको वाकया बताना चाहूँगा कि आज ओपन फोरम की गई थी। ओपन फोरम में जो प्रेसिडेंट के प्रत्याशी है वो, उनके पास में इतना भी वक्त नहीं था कि वो प्रोग्राम होने तक के वहाँ पर रुकते। उन्होंने अपना भाषण दिया और बाहर निकल गए। इसका मतलब यही जाता है कि उनके पास में वकीलों के लिए बिल्कुल वक्त नहीं है। उनके पास सिर्फ है तो सिर्फ पैसे कमाने के लिए वक्त है। वो सिर्फ पैसा कमाना चाहते हैं। इसलिए मैं आपको चाहूँगा कि उनकी अफवाहों पर, उनकी जो लोगों में फैला रहे हैं, बहुत ही ज़्यादा बच्चों को, जो नए वर्ग के वकील आए वो नहीं जानते कि उस तरह वो किस तरह के व्यक्ति है, वो क्या चीज़ है। उन्हें कुछ नहीं मालूम है। उन्हें बस पार्टियों का झांसा देकर, बड़े बड़े गाड़ियां दिखाकर ये सब बहलाया जा रहा है कि आप हमें वोट दीजिए। बड़े बड़े आश्वासन दिए जा रहे हैं कि हम आपके लिए बिल्डिंग बना देंगे, हम आपको सीट दिलवा देंगे, हम आपको गाड़ी घोड़े दिलवा देंगे, हम आपको मैटर्स प्रोवाइड कर देंगे, हम आपको सरकारी वकील बना देंगे, हम मंत्रालय से आपके लिए ये ला देंगे, वो ला देंगे। ये सब फोकनाड़ी है, इसमें कोई सत्य नहीं है। मैं आपको बताना चाहूंगा कि आज की जो नए वर्ग है, जो हमारा आज का फ्यूचर है, इन्हें भड़काया जा रहा है नितिन देशमुख के लिए। मैं चाहता हूं कि नए वर्ग को ये आज जानना बहुत जरूरी है कि कौन कैरेक्टर का अच्छा है। मैं ये चाहता हूं कि अगर आपको लगता है कि नितिन का कैरेक्टर अच्छा नहीं है, आप उसे वोट मत दीजिए। लेकिन आपको ये पता लगता है कि सबसे अच्छा कैरेक्टर वाला नितिन देशमुख है, तो मैं आपसे गुजारिश करूंगा कि आप सब नितिन देशमुख को ही वोट दीजिए। मैं चाहता हूं कि आप सब सीनियर्स, जूनियर्स, मेरे जो कलीग्स हैं, सब नितिन देशमुख को, जिनका सीरियल नंबर 1 है, उस पर वोट देकर बड़ी से बड़ी मार्जिन जिताइए। इंशाल्लाह मुझे ऐसा लगता है कि नितिन देशमुख की ही जीत होंगी। मैं आप सबसे गुजारिश करना चाहूंगा कि गुजारिश है आप सबसे कि आप अपना दिमाग लाइए और सही इंसान को जीत के दिलाइए और नितिन देशमुख को नंबर 1 पर वोट देके उन्हें ही जीत के ले आइए। शुक्रिया, अल्लाह हाफिज। मी ॲडव्होकेट मृणाल अजय मोरे। मी नागपूर बार इथे गेल्या 21 ते 22 वर्षापासून वकिलीचा व्यवसाय करते आहे। मी अखिल भारतीय संयुक्त अधिवक्ता मंच ही जी बॉडी आहे, ती ॲडव्होकेट्सची बॉडी आहे आणि ती सतत प्रयत्न करते आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्याबद्दल। तर इथे मी अध्यक्ष आहे। ह्या माध्यमातून मी आपल्यापुढे बोलते आहे। आता ही जी निवडणूक आहे 2026ची, यामध्ये अध्यक्षपदाकरता ॲडव्होकेट नितिन देशमुख यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि ते निवडणूक लढवित आहेत। तसे बघता आपल्याला कल्पना आहेच की नेता हा 2 प्रकारचा असतो, एक लोकनेता आणि एक तांत्रिक नेता। लोकनेता त्याला म्हणतात जो लोकांनी निवडून दिलेला असतो किंवा तो सतत समाजामध्ये किंवा इतरत्रही कार्य करत असतो आणि त्याच्यामुळे तो लोकप्रिय नेता असतो, त्याला लोकनेता असं संबोधलेलं आहे। आणि या लोकनेत्याला आपल्या कामगिरीची, आपल्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याची आणि जनतेला पटवून देण्याची गरज मात्र अजिबात नसते। आमचे ॲडव्होकेट नितिन देशमुख जे आगामी निवडणूक जी लढवितात आहे अध्यक्षपदाकरता, ते नक्कीच लोकनेते आहेत, याबद्दल तिळमात्र संशय नाही। आणि याचं प्रमुख कारण असं आहे की त्यांनी आजपर्यंत जो काही DBA नागपूरचा कारभार सांभाळला आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्या तांत्रिक आणि इतर देखील जबाबदाऱ्या या चोखपणे सांभाळलेल्या आहे। आणि पदाच्या व्यतिरिक्त देखील ज्या काही समस्या या ॲडव्होकेट्सच्या येतात त्यांच्यापुढे, त्या नेहमी सोडवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे। आणि या सगळ्या गोष्टींची अनुभूती ही मला जवळून आलेली आहे। आणि ह्या कारणाकरता आम्हाला आमचा नेता हा ॲडव्होकेट नितिन देशमुख सारखाच नक्की हवा आहे। आणि यामध्ये आमचं कुठलंही राजकारण मात्र अजिबात आडवा येत नाही आहे। यामागे फक्त एक प्रांजळ कारण असं आहे की जो व्यक्ती
हा आमच्या बारचं कल्याण करणार आहे, जो व्यक्ती हा ॲडव्होकेट्सच्या हिताच्या रक्षणाकरता कायम खंबीरपणे उभा राहणार आहे, आणि नव्हे ते आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे. मी तर म्हणते आश्वासन द्यायची त्यांना गरज नाही आहे. पहिले त्यांनी जो कारभार सांभाळलेला आहे, ज्या कार्यकारिणीमध्ये ते होते, तर त्यांनी आपल्याकडे तो तसा, मी वकील या नात्याने एक शब्द वापरते की तसा आपल्याला दाखला देखील दिलेला आहे आपल्या कामगिरीचा, आपल्या कामाचा आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा त्यांचा जो अनुभव आहे त्याचा त्यांनी उत्तम दाखला दिलेला आहे. तर यापेक्षा अधिक काय असू शकेल आपल्याकडे? कारण की ज्यामुळे आपण म्हणू की नितीन देशमुख यांना आपण मतं दिली पाहिजेत. दुसरं कारण याच्या मागे असं आहे की त्यांनी या निवडणुका यावेळेला लढवण्याकरता एक फ्रेश अजेंडा आपला तयार केलेला आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की वकिलांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवणारच, पण सोबत त्यांचा हा देखील प्रयत्न राहणार आहे की वकिलांमध्ये एक बंधुत्व आणि एकतेचं जे भाव निर्माण झाला पाहिजे, आणि तसंच बारमध्ये देखील एक सामंजस्याचं आणि सलोख्याचं वातावरण हे कायम राहिलं पाहिजे. वकिलाला दिवसभर काम करताना कुठलीही अडचण येऊ नये आणि त्याला एका सुव्यवस्थित अशा वातावरणामध्ये काम करता यावं, याकरता काही बारच्या इमारतीमध्ये काही बदल करायचे असल्यास तर ते देखील ते करायचा त्यांचा निर्णय राहणार आहे. अर्थात हे सगळं पलीकडचं जे काही त्यांनी ठरवलं आहे ते सोबतच त्यांच्या जी काही बॉडी संपूर्ण निर्माण होणार त्या सगळ्यांच्या एकमताने हा सगळा निर्णय घेतला जाणार आहे. तर अशा अनेक चांगल्या गोष्टींचा आराखडा घेऊन ॲडव्होकेट नितीन देशमुख हे अध्यक्षपदाकरता आपली उमेदवारी दर्शवितात आहे. आणि माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की यापेक्षा चांगला नेता आपल्या बारकरता मिळूच शकत नाही आणि तो असूच शकत नाही. आणि त्यामुळे सर्वांनी ॲडव्होकेट नितीन देशमुख यांना भरभरून मतांनी विजयी करावं ही माझी कळकळीची विनंती आहे. नमस्कार, धन्यवाद. वंदे भारत. नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट विनोद खोबरे, ओबीसी वकील महासंघ महासचिव नागपूर जिल्हा, तसंच कार्यकारिणी सदस्य 2018 ते 22 डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन नागपूर. येत्या 24 तारखेला जी निवडणूक होणार आहे डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनची, तिथे ॲडव्होकेट नितीन देशमुख सर उभे आहेत आणि ते माझे अत्यंत निकटवर्तीय आहे. ते जनरल सेक्रेटरी असताना त्यांच्या बॉडीमध्ये मी एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून मी त्यांचा संपूर्ण कार्यकाळ जवळून बघितलेला आहे. त्या काळात कोरोनाने संपूर्ण समाज, संपूर्ण देश ग्रसित असताना त्या वेळेमध्ये जे नितीन देशमुख साहेबांनी ॲज अ सेक्रेटरी म्हणून जे काम केलं आणि संपूर्ण लिगल फ्रॅटर्निटी संपूर्ण वकील बांधवांची जी मदत केली, तर ती मी माझ्या जवळून बघितलेली आहे. त्यांच्यासोबत मी खांद्याला खांदा लावून मी सुद्धा काम केलेलं आहे. नितीन देशमुख साहेब हे अत्यंत एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. ते जेव्हा निवडून येतात तर ते संपूर्ण जिल्हा वकील संघ आणि त्या संपूर्ण जिल्हा वकील संघामध्ये जो संपूर्ण वकील वर्ग आहे, तो संपूर्ण वकील वर्ग माझा परिवाराचा मेंबर आहे या भावनेतून ते सर्वांसाठी कोणताच भेदभाव न करता ते कार्य करतात आणि हा सर्वात महत्त्वाचा त्यांचा गुण आहे. त्यामुळे मी अत्यंत कसोशीने मी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करत आहो आणि मी या आपल्या मंचाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना मी कडकडीची विनंती करतो की अशा प्रामाणिक व्यक्तिमत्वाला अध्यक्षपदावर निवडून द्या. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपतो. जय भीम, अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल. मी ॲडव्होकेट रोशन बागडे, अध्यक्ष जिल्हा वकील संघटना नागपूर. मागील 3 वर्षापासून मी अध्यक्ष म्हणून जिल्हा वकील संघटनेचं कार्य करतो आहे. मी जेव्हा निवडून आलो त्यावेळेस आमची नवीन बिल्डिंग नुकतीच तयार झालेली होती, पण या बिल्डिंगचं अनावरण कोणी करायचं यासाठी जवळपास 1 वर्ष मागच्या बॉडीने 1 वर्ष आम्हाला झुलवलं गेलं. त्यांना माहिती होतं की आम्हीच पुन्हा निवडून येऊ आणि ही जी
बिल्डिंग आहे ही याचं अनावरण आम्हीच करू या आशेने त्यांनी अनावरण करायचं थांबवलं. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट जी होती ती आम्हाला मिळायला पाहिजे होती ती सुद्धा मिळू न देण्यासाठी त्यांनी वरून दबाव आणला. हे तात्पर्य की वकिली व्यवसाय करताना आपण जे काही कार्य करतो ते कार्य कोणाच्या हाताने घडावं हे सर्व लिखित असतं. हे कोणाला माहीत नसतं की हे कोणाच्या हाताने घडावं. ज्या अर्थी जुन्या OTP बिल्डिंगमध्ये 1200 वकील लोक बसत होते. 1200 वकील बसत असताना तिथे नवीन बिल्डिंग बनण्याचं ठरलं. त्यावेळेस भूमिपूजन झालं. भूमिपूजन झाल्यावर गवई साहेबांनी एक कमिटी तयार केली. त्या कमिटीमध्ये 3 त्यावेळेसचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव आणि अजून इतर एक वकील अशी कमिटी होती. आणि त्या कमिटीला हे सांगितलं गेलं होतं की बा इथे वकिलांसाठी बसण्याची व्यवस्था, त्याचप्रमाणे पार्किंगची व्यवस्था, कारण की येणाऱ्या दिवसांमध्ये नवीन मुलं सुद्धा आज कार घेतात आहे आणि वकिलांची संख्या सुद्धा वाढत आहे. यामुळे त्या बॉडीनी, त्या कमिटीनी हे ठरवायचं होतं की ही बिल्डिंग जी आपण बनवतो आहे यामध्ये खरोखरच वकिलांना बसण्याची जागा अपुरी होईल किंवा किती जागा करावी, किती जागा बसण्याची ठेवावी, जेणेकरून आपल्याला ही बिल्डिंग कामाची होईल. त्याचप्रमाणे येणाऱ्या गाड्या नवीन मुलांसाठी येतात आहे आणि त्यासाठी पार्किंगची व्यवस्था कशी असेल हे सर्व बाबी त्यांनी बघायला पाहिजे होत्या, जेणेकरून आजच्या घडीला हा त्रास झाला नसता. मित्रांनो, प्रत्येक वर्षामध्ये गाड्या येतात, प्रत्येक वर्षामध्ये 600 वकील येतात, तर त्यांना बसण्याची सोय असणं आवश्यक आहे. परंतु एवढं सर्व असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि त्यानंतर जेव्हा मी आलो, माझ्या हाताने नवीन बिल्डिंगचं अनावरण झालं. त्यावेळेस मी अध्यक्ष होतो. माझ्या हाताने म्हणण्यापेक्षा गवई साहेब, गडकरी साहेब आणि फडणवीस साहेब होते. त्यावेळेस मी अध्यक्ष म्हणून नुकताच निवडून आलेलो होतो. त्यानंतर सुद्धा जेव्हा मी आलो तेव्हा मला असं दिसलं की बा आपण ज्या ठिकाणी काम करतो आहे, ज्या संघटनेचं काम करतो आहे त्याचं ऑडिट असणं आवश्यक आहे. परंतु 2012 ते 2018 या वर्षीचं जे ऑडिट हे माझ्या मागच्या बॉडीने तयार केलं आणि 18 पासून नंतरचं ऑडिट म्हणजे आजपर्यंतचं ऑडिट ते मी तयार केलं, जेणेकरून ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. आणि हे लोक, जुन्या लोकांनी जे सांगतात की ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, त्यांनी आजपर्यंत ऑडिटसाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाही. तसंच आमच्या संघटनेमध्ये 35 रूम बॉय काम करतात. रूम बॉय काम करत असताना त्यांना पगार कमी, त्यांच्या मिनिमम वेजेस ॲक्टच्या बाबतीमध्ये लेबर कोर्टामध्ये जवळपास 38 लोकांच्या केसेस होत्या आणि त्यासुद्धा केसेस 2014 पासून प्रलंबित होत्या. जेव्हा मी आलो तेव्हा मी ते बघितलं की बापरे, इथे तर बऱ्याचशा दिवसापासून केसेस चालू आहेत. तर मी त्या सर्व लोकांना, जे काम करणारे आमचे रूमबॉय आहेत, त्यांना आम्ही बोलावलं आणि त्यांना म्हटलं की बाबा, तुम्ही ज्या केसेस टाकलेल्या आहेत त्या तुम्ही मिनिमम वेजेस ॲक्ट प्रमाणेच टाकलेल्या आहेत, तुम्हाला वेजेस वाढवलं पाहिजे. त्यावेळेस त्यांना 8,000, 10,000, 12,000, 14,000 असा पगार मिळायचा. तर तो त्यांना जास्त देण्यासाठी मी त्यांना म्हणालो की मी तुम्हाला 4,000 रुपये मी माझ्या रेझ्यूममध्ये वाढवतो, आता 2 आणि जाताना 2. तर ह्याच तुम्हाला सर्व जेवढ्या काही केसेस आहेत तुम्हाला काढावे लागतील. तर ते सर्व तयार झाले आणि त्यांनी एकाच वेळी सर्व लोकांनी केसेस परत घेतल्या आणि मी त्यांचे 4,000 रुपये वाढवले. तात्पर्य असं मित्रांनो की काम जे करायचं असेल तर ते काम कुठल्या पद्धतीने करायचं हे ठरवणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट की जेव्हा नवीन बिल्डिंगचं अनावरण झालं आणि जेव्हा गवई साहेब चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले, त्यानंतर त्यांचा सत्कार घेणं आम्हाला आवश्यक होतं, कारण की या बारने इतके चांगले लोक दिलेले आहेत. 3 चीफ जस्टिस ऑफ इंडिया या बारने घडवलेले आहेत. जस्टिस हिदायतुल्ला ते सुद्धा आमच्या बारचे मेंबर आहेत, जस्टिस बोबडे साहेब हे सुद्धा आमच्या बारचे मेंबर आहेत आणि जस्टिस गवई साहेब हे सुद्धा आमचे बारचे मेंबर आहेत. आणि याच्यापेक्षाही मोठे चांदूरकर साहेब, जस्टिस चांदूरकर साहेब जे आज सुप्रीम कोर्टामध्ये कार्यरत आहेत, असे जस्टिस शिरपूरकर साहेब जे आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये कार्यरत होते, असे बरेचसे हायकोर्ट जजेस, सुप्रीम कोर्ट जजेस या बारने घडवलेलं आहे. आणि म्हणून या बारची, हे जे बार आहे हे बार कुठल्या लेवलपर्यंत आपल्याला न्यायचं आहे याचा प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, ज्या ठिकाणी आमचं ऑफिस होतं त्या ठिकाणी एकदम छोटीशी जागा, 400 स्क्वेअर फीटची जागा, त्या ठिकाणी एखादी लॉर्डशिप्स आले, न्यायमूर्ती आले, तर आम्हाला बसायला जागा राहत नव्हती, कारण की आमच्या कमिटीमध्ये 17 लोक आणि 20 लोकांना बसण्याची जागा, त्याच्यामध्ये लॉर्डशिप आल्यानंतर आम्हाला उभं राहावं लागत होतं. अशा याच्यामध्ये आपण काय करायचं, म्हणून मागील 2 वर्षापासून
आपलं संस्थेचं चांगलं ऑफिस राहावं यासाठी मी प्रयत्नशील होतो आणि 2 वर्षापासून प्रयत्नशील याच्यासाठी. आणि जी 400 स्क्वेअर फीटची जागा होती त्याच्या बदल्यात मला 1200 स्क्वेअर फीट जागा पाहिजे होती, जेणेकरून आपलं डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचं जे ऑफिस आहे हे चांगलं होईल. आणि तो माझा प्रयत्न होता मागील 2 वर्षापासून. तो प्रयत्न जे होतं ते प्रयत्नाला मी फळ मिळालं आणि फळ मिळाल्यानंतर एक चांगलं मोठं ऑफिस, कॉर्पोरेट ऑफिस, जे महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचं नाही आहे इतकं चांगलं ऑफिस, हायकोर्टचंही नसेल एवढं चांगलं ऑफिस बांधण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आणि ते जे ऑफिस जेव्हा बांधलं त्या ऑफिसला सुद्धा खूप काही खर्च लागलेला नाही, कारण की जुनं जे ऑफिस होतं त्या जुन्या ऑफिसमधलं जे हर्डल्स होते, मॅझनीन जे होते ते आम्ही लोखंडी तोडले आणि तेच लोखंड आम्ही खालच्या ऑफिसला उपयोगात आणलं, जेणेकरून आमचे 8 लाख रुपये वाचले. आणि जवळपास जे ऑफिस आहे इतक्या कमी पैशामध्ये बनवलं की लोकही म्हणतात की तुम्ही एवढ्या कमी पैशामध्ये कसं काय बनवलं. आज तुम्ही बघाल तर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचं जे ऑफिस आहे हे खूप चांगलं ऑफिस आजच्या घडीला आपल्याला दिसतंय. मित्रांनो, माझं एवढंच म्हणणं आहे की ही जी बॉडी आहे आम्ही सर्व मिळून नितीन देशमुख यांना आम्ही मदत करतो आहे, कारण की यांनी सुद्धा माझ्या अगोदर सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला चार्ज दिलेला आहे. आणि त्यांनी जे केलेलं कार्य कोविडमध्ये हे वाखाणण्याजोगं आहे, कारण की त्यावेळेस वकिलांना खूप दयनीय परिस्थितीमधून जावं लागलं. अशा ठिकाणी ह्या लोकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मदत केली. खरोखरच नितीन देशमुख सारखे आणि कमल सतुजा सारखे माणसं आपल्या डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनला जे मिळाले ते योगायोगाने मिळालेले नसून ते खूप चांगले लोक, कार्यकर्ते सर्व समाजामध्ये, सर्व चांगल्या वकिलांमध्ये राहून आपलं कार्य करायचं काम करतात. अशाच माणसाला निवडून देणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, नितीन देशमुख हे अध्यक्ष म्हणून आपल्या डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनमध्ये यावेळेस निवडणूक लढवित आहेत आणि म्हणून आम्ही आमचा सर्वांचा पाठिंबा नितीन देशमुख यांना आहे आणि त्यांचा 1 नंबर आहे. म्हणून माझी अशी कळकळीची विनंती माझ्या मित्रांना, माझ्या वकील बांधवांना, माझ्या वकील बहिणींना अशी आहे की त्यांनी जास्तीत जास्त मताने निवडून आपल्या नितीन देशमुख यांना निवडून द्यावं. कारण की नितीन देशमुख हे सर्वसामान्य चांगला माणूस आहे, साधा माणूस आहे आणि तो चांगलं कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी आपल्याला माहिती असेल एक संस्था सुद्धा वकिलांसाठी काढलेली आहे आणि त्या संस्थेमध्ये 100 रुपयाचा स्टॅम्प 100 रुपयालाच विकला जातो आणि 2200 रुपयामध्ये कोट, पॅन्ट आणि शर्ट हे कमीत कमी खर्चामध्ये उपलब्ध करून दिलं जातं, जेणेकरून गरीब जे वकील आहेत, नवीन वकील आलेले आहेत त्या वकिलांना कमीत कमी दरामध्ये एक कोर्टाचा ड्रेस, वकील ड्रेस हा मिळावा अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. आणि म्हणूनच ते आज आपल्याला आवश्यक आहे. म्हणून नितीन देशमुख यांचा सिरियल नंबर 1 असून ते अध्यक्षपदासाठी दावेदार आहेत. आणि एडवोकेट कमल सतुजा, जिला वकील संगठन का माजी अध्यक्ष। दोस्तों, हमारे यहाँ डिस्ट्रिक्ट कोर्ट में 24 अप्रैल 2024 को जिला वकील संगठन के चुनाव हो रहे हैं। ये चुनाव में प्रेसिडेंट के पोस्ट के लिए 6 प्रत्याशी हैं। 6 प्रत्याशी में से एक प्रत्याशी को जिला वकील संगठन का अध्यक्ष सब वकील भाई बहनों को चुनना है। दोस्तों देखो, शुरुआत कुदरत कैसा क्रिएट करता है, नियति को कैसा मंजूर रहता है और वो एक इंडिकेशन देती है। हमेशा कहा जाता है नेक है तो एक है, और देखो नियति ने सीरियल नंबर 1 एडवोकेट नितिन देशमुख को अध्यक्ष पद के बैलेट पेपर पे 1 नंबर दिया हुआ है। तो नियति भी ये चाहती है कि एडवोकेट नितिन देशमुख जिला वकील संगठन के अध्यक्ष बने। नियति क्यों चाहती है, प्रकृति क्यों चाहती है, ईश्वर की क्यों मर्जी है कि जिला वकील संगठन का अध्यक्ष नितिन देशमुख बने। दोस्तों 2018 से 2022 के चुनाव में नितिन देशमुख 2018 में जिला वकील संगठन के सेक्रेटरी चुन के आए। उस समय मैं वहाँ का अध्यक्ष था। 2019 के बीच में करीब महामारी कोरोना आई। महामारी कोरोना के टाइम पे नितिन देशमुख साहब और हम दोनों ने मिलकर सोचे कि ये महामारी पूरे दुनिया में चाहिए। ये महामारी से कोई भी देश अछूता नहीं है, कोई भी मनुष्य अछूता नहीं। और वो एक ऐसा कठिन समय था, कठिन परिस्थिति थी
कि भाई भाई की मदद नहीं कर रहा था, बहन बहन की मदद नहीं कर रही थी, माँ बाप बच्चों की मदद नहीं कर रहे थे, बच्चे माँ बाप की मदद नहीं कर रहे थे। ऐसी परिस्थिति में मैंने देखा बहुत करीब से एडवोकेट नितिन देशमुख साहब को कि उसने अपने परिवार को दरकिनार रख के उन्होंने जिला वकील संगठन को अपना पहला परिवार माना। उन्होंने पूरा साल भर सुबह 10 बजे से लेकर रात के 10 बजे तक के वो जिला वकील संगठन जिला वकील के ऑफिस में आके बैठते थे और वो ऑफिस में बैठ के उन्होंने वकीलों को करीब करीब 1.25 से 1.5 करोड़ रुपए का, और ऐसा नहीं कि वो पैसा जिला वकील संगठन के ऑफिस से लिया गया, वो पूरा पैसा वकीलों से हम लोगों ने डोनेशन जमा किया और वो डोनेशन लेके हमने वकीलों को पूरा साल भर 2 अनाज, दवाइयाँ, हॉस्पिटलाइजेशन, ऑक्सीजन, हर तरीके की सुविधा पूरी साल भर, और स्पेशली जूनियर्स बच्चों को उस समय उनकी इनकम पूरी जीरो हो गई थी क्योंकि कोर्ट में आके वो प्रैक्टिस ही नहीं कर पाते थे, घर से निकलना मना था। ऐसे समय में मैंने देखा एडवोकेट नितिन देशमुख को कि किस तरीके से एक इंसानियत क्या होती है, एक मनुष्यता क्या होती है, एक संगठन का मुखिया कैसे संगठन के प्रति एक आत्मीयता रखता है, वो मैंने देखा बहुत करीब से। तो मैंने उस समय ही मेरे मन में उनके प्रति एक श्रद्धा, एक विश्वास बढ़ गया था कि ये एक बहुत नेक इंसान है और सही में वकील समुदाय को ये अपना दिल से परिवार मानता है। उस एडवोकेट नितिन देशमुख ने कोरोना टाइम में अपने पिताजी को खोया, लेकिन मैंने देखा नितिन देशमुख को 2 दिन बाद वापस वो वकील संगठन के काम के लिए आ गया। ये दर्शाता है, ये दिखाता है, ये साबित करता है कि वो आदमी ने अपने पिताजी को खोने के बाद भी इमीडिएटली वो वकील संगठन के काम में कोरोना में सर्विस के लिए आया। इस तरीके का बंदा एक कोविड वॉरियर कहा जाता है। उन्होंने नागपुर के कई ऑर्गेनाइजेशन ने उनका सत्कार किया कोरोना वॉरियर करके। तो एक नेता ऐसा होना चाहिए जिसका पहला परिवार वकील समुदाय हो, कोर्ट के मेंबर्स हो, और खुद का परिवार सेकंड और एक्सटेंडेड फैमिली होना चाहिए। जबकि नॉर्मली क्या होता है, लोग समझते हैं हमारा खुद का परिवार पहला परिवार है और वकील संगठन एक्सटेंडेड फैमिली। लेकिन एडवोकेट नितिन देशमुख की हमेशा सोच रही कि वकील समुदाय मेरा पहला परिवार है और मेरे घर के परिवार के लोग एक्सटेंडेड परिवार। ऐसी जब तक कि आप अगर सोच नहीं रखोगे तो आप संगठन का कहीं पे भी किसी भी तरीके से अच्छा नहीं कर सकते हो। संगठन का अच्छा करना है तो संगठन को सेल्फलेसली सर्व करने का हमेशा हमको जज्बा रहना चाहिए, और वो जज्बा मैंने एडवोकेट नितिन देशमुख को हमेशा देखा है करते हुए। तो ऐसे नेक इंसान को, एक नेक व्यक्ति को, एक अच्छे अधिवक्ता को अभी 2 दिन पहले ही नागपुर में एक बहुत बड़ा एक इवेंट हुआ था, और वो इवेंट में कायरा एलिट करके एक ग्रुप था। उन्होंने नागपुर के 30 लोगों को सिलेक्ट किया कि ये 30 लोगों ने अपने अपने समाज कार्य के द्वारा, अपने प्रोफेशनल कार्य के द्वारा, अपने प्रोफेशनल लोगों के समुदाय के लिए, समाज के लिए उन्होंने बहुत अच्छा काम किया। उसमें पूरे नागपुर से अकेले एडवोकेट नितिन देशमुख को एक अवार्ड मिला, बेस्ट अचीवर अवार्ड। एक सेलिब्रिटी फिल्म एक्ट्रेस है मृणाली कुलकर्णी, उनके द्वारा उनको फोटो सेंटर पॉइंट में उनको रिकॉग्नाइज किया गया उनके काम को कि ये कोरोना वॉरियर भी है, अपने प्रोफेशनल ड्यूटी भी बहुत अच्छी डिस्चार्ज करते हैं और समुदाय को लेकर चलने में उनकी क्षमता है। तो एक उनको बेस्ट अचीवर अवार्ड नागपुर से लीगल फ्रेटर्निटी में से अकेले उनको दिया गया। तो ना सिर्फ हम लोग, पूरा समाज उनके काम को रिकॉग्नाइज करता है, और इस तरह के व्यक्ति को, अगर एडवोकेट नितिन देशमुख को हम जिला वकील संगठन का अध्यक्ष चुन के लाते हैं तो ये पूरे वकील समुदाय के लिए बहुत हर्ष की बात होगी। और एक काबिल आदमी, एक अच्छा आदमी अगर हमारे परिवार का, वकील समुदाय का मुखिया बनता है, नितिन देशमुख जैसा, इनका सीरियल नंबर 1 है, तो ये हम लोगों के लिए बहुत गर्व की बात होगी। जय हिंद। तो दोस्तों देखिए ना, आपने अधिवक्ता क्या कहे, तो निश्चित रूप से 24 अप्रैल को चुनाव है, आप जाइए और जो हमारे काम में आएगा उसी अधिवक्ताओं को आप वोट करिए। धन्यवाद, नमस्कार।